माहित नाही, जंगलात बॉडी सापडली त्यांची. सोडून गेले ग मला पण नाही पाहिलं. काय चावलला काय झालं ग माझी शामी. रंजे 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 हळू. ऋतिकला कळलं ना तर त्याला सावरणं लय कठीण जाईल. रंजनाजी, रंजनाजी, हे बघ मी चित्र काढले मम्मीचं आणि माझं. छान छान आहे रे. रंजे तुम्ही सगळे असं का रडतायत? अच्छा, मम्मीला बरं नाही म्हणून रडतायत होय. आता तिला नेलंय का नाही दवाखान्यात? आता ती बरी होऊन येणार आणि आता बरी होऊन आली ना मग मी तिला हे चित्र दाखवणार. हा ऋतिक जा आज जा जा. किती रडतायत आता? रडून काय ती श्यामल परत येणार आहे का? हो, तुमच्या चपला कुठं आहेत? हो ते पळत येत होतो, तुटल्या, टाकून दिल्या रस्त्यात. आप्पा, जे झालं ते वाईट झालं आणि जे घडलं ते कुणाच्या हातातलं आहे का? हे बघा, आता तुम्हाला सगळ्यांना सावरायला लागेल आप्पा. रंजनाताई, फुलाताई, तुम्हालाच या पोराकडे बघावं लागणार आहे. श्यामलची जागा तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. पोराचा पण नाही विचार केला ग. कसं होणार ग आता माझं श्यामे? सांगत होती त्या भामट्याला घरात ठेवू नका म्हणून, तो सगळ्यांना संपवल, पण तेव्हा माझं कुणी ऐकलं नाही. आणि ना या राक्षसाने माझ्या श्यामलला गिळली असत. अरे चिवळ्या, अजून येळ गेली नाही, तू तरी ऐक अजून. त्या भामट्याला आहे ना नकली गोपाळा दे घरात ना हाकलून, नाहीतर तेव्हा आहे ना सगळ्या घराला आणि सगळ्या गावाला मारून टाकेल.